नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण तीळ शेंगदाण्याची वडी करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। 1 वाटी तीळ घेतले, मी अनपॉलिश तीळ घेतलेत, तुम्ही पॉलिशचे तीळ घेऊ शकता। अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, 1 वाटी गूळ घेतलाय, गूळ चिरून घेतलाय। गॅसवर कढई तापत ठेवली आहे, कढई गरम झाली आहे, शेंगदाणे भाजून घेऊया। अर्धी वाटी शेंगदाणे टाकते। लो टू मीडियम गॅसवर शेंगदाण्याची सालं सुटेपर्यंत शेंगदाणे भाजून घेऊया। सतत हलवत राहायचे म्हणजे शेंगदाणे सर्व बाजूने चांगले भाजले जातात। शेंगदाण्याचा चटचट आवाज यायला लागलाय, शेंगदाण्याची सालं सुटायला लागली। आता मी हे शेंगदाणे काढून घेते। शेंगदाणे काढून घेतले, तीळ टाकूया। लो टू मीडियम गॅसवर तीळ भाजून घेऊया। सतत हलवत राहायचे, सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे। तिळाचा चटचट आवाज येईपर्यंत तीळ छान भाजून घेऊया। लो टू मीडियम गॅसवर तीळ छान भाजून घेतले, तिळाचा चटचट आवाज यायला लागलाय। आता मी हे तीळ काढून घेते। तीळ आणि शेंगदाणे छान भाजून घेतले, आता आपण हे थंड करून घेऊया। शेंगदाणे थंड झाले, शेंगदाण्याची सालं काढून घेतली, तुम्ही शेंगदाणे सालासहित घेऊ शकता। भाजलेल्या तिळापैकी छोटा 1 चमचा तीळ मी काढून घेते। शेंगदाणे आणि तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घेऊया। मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय, याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया। मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया। मिक्सर चालू बंद करून शेंगदाणे जाडसर वाटून घेतलेत। शेंगदाण्याची बारीक पावडर नाही करायची, जाडसर ठेवायचे। आता हे वाटलेले शेंगदाणे मी बाउलमध्ये काढून घेते। बाउलमध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ टाकूया। मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया। मिक्सर चालू बंद करून तीळ जाडसर वाटून घेतलेत। अशा पद्धतीने जाडसर वाटायचे, खूप बारीक पावडर नाही करायची। आता मी हे वाटलेले तीळ बाउलमध्ये काढून घेते। बाउलमध्ये काढून घेऊया। याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा वेलचीची पावडर टाकते। थोडासा जायफळ आपण किसून घेऊया। 2 चिमूट जायफळ किसून घेतलाय। आपण याच्यामध्ये गूळ वापरणार आहोत, त्यामुळे जायफळाचा स्वाद खूप छान येतो। सर्व मिक्स करून घेऊया। ज्या ट्रे मध्ये किंवा ताटामध्ये आपण वडी सेट करणार आहोत त्याला साजूक तूप लावून घेऊया। साजूक तूप सर्व बाजूने व्यवस्थित लावायचे, कडेकडेने पण लावायचं। वडी करायला घेण्यापूर्वी ही प्रोसेस करून ठेवायची। गॅसवर कढई तापत ठेवली आहे, कढईमध्ये चिरलेला गूळ टाकूया। मीडियम गॅसवर गूळ विरघळवून घ्यायचा आहे, सतत हलवत राहायचं। गूळ विरघळत चाललाय, याच्यामध्ये 1 चमचा पाणी टाकते, छोटा अर्धा चमचा साजूक तूप। गॅस मी कमी केलाय, मंद गॅसवर सर्व मिक्स करून घेऊया। सतत हलवत राहायचंय, आपल्याला गुळाचा पाक नाही करायचा आहे, गूळ फक्त विरघळवून घ्यायचा आहे। गूळ छान विरघळलाय, गुळाच्या वरती फेस यायला लागलाय। या स्टेजला आपण हे मिश्रण टाकूया। गॅस कमी ठेवायचा आहे, सर्व मिक्स करून घेऊया। मंद गॅसवर गोळा होईपर्यंत परतवत राहायचंय। मिश्रण छान एकजीव होत चाललंय। आता मी गॅस बंद करते, 1 मिनिटभर आपण हे परतून घेऊया। आता हे मिश्रण आपण ट्रेमध्ये काढून घेऊया। मिश्रण ट्रेमध्ये काढून घेऊया। मिश्रण ट्रेमध्ये काढून घेतलंय, पसरवून घेऊया। वाटीला तूप लावून घेतलंय, मिश्रण एकसारखं करून घेऊया। चमच्याच्या आणि वाटीच्या सहाय्याने सर्व मिश्रण एकसारखं सेट करून घेऊया। वडी तुम्हाला किती जाड बारीक पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मिश्रण सेट करा। सर्व मिश्रण एकसारखं सेट करून घेतलंय, याच्यावर भाजून घेतलेले तीळ टाकूया। तीळ टाकल्यामुळे वडी दिसायला छान दिसते आणि खातानाही छान लागते। थोडं चमच्याने प्रेस करून घेऊया म्हणजे तीळ पडणार नाहीत। 5 ते 10 मिनिटं झालेत, मिश्रण कोमट झाले। आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया। लहान मोठ्या तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडू शकता। मिश्रण सेट झाल्यावर आपण या वड्या काढून घेऊया। अर्धा तास झालाय, मिश्रण सेट झालंय, वड्या सोडून घेऊया। अशा पद्धतीने वड्या सोडून घ्यायच्या म्हणजे पटकन निघतात। कडेकडेने सोडून घेऊया। छान निघाल्यात वड्या, छान झाल्यात वड्या। अशाच प्रकारे सर्व वड्या मी काढून घेते। सर्व वड्या मी काढून घेतल्या आहेत। आपल्या तीळ शेंगदाण्याच्या मौसूद वड्या तयार झाल्या आहेत। आता मी या प्लेटमध्ये सर्व करते। आपल्या तीळ शेंगदाण्याच्या वड्या तयार झाल्या आहेत, प्लेटमध्ये सर्व केल्यात, छान झाल्यात वड्या। या वड्या आपण गुळाचा पाक न करता केलेल्या आहेत। गूळ फक्त विरघळवून घेतलाय। गूळ विरघळवून घेताना 1 चमचा पाण्याचा वापर केलाय, त्याच्यामुळे वड्या छान मौसूद होतात। आपल्या घरातली लहान मुलं, वयस्कर माणसं सहज खाऊ शकतात। करायला सोप्या आहेत। वड्या कशा झाल्यात ते बघूया। छान मौसूद झाल्यात, छान झाल्यात वड्या।
रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.